नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या serialमध्ये खूप रंजक अशा घटना घडल्या. जानकी आणि सखी प्रियाला आतमध्ये ठेवून गोल रिंगण करून त्याला आग लावतात आणि प्रत्येक जण तिला झापत असतो. प्रिया मला वाचवा असं बोलत असते, पण तिचं कोणीच ऐकत नसतं. आग विझवा हे देखील ती बोलत असते, पण अश्विन देखील चक्क तू किती नीच आहेस असं बोलतो. इकडे सायली सखी आणि जानकीचं आभार मानतात की तुझ्यामुळंच हे सत्य समोर आलं आणि प्रतिमाला वाचवण्यासाठी ही पुढं आलीच नाही हे आम्हाला कळालं. त्यावेळेस तुझ्यामुळंच आम्हाला ते सत्य उघडणे करण्यासाठी मदत झाली असे ते बोलतात. अश्विन पुढे बोलू लागतो की तुला कोणीच यामध्ये वाचवणार नाही. त्यावेळेस कल्पना प्रतिमा सर्व ऐकत असतात. आता ही शेवटी बाहेर येते आणि तेवढ्यात रविराजचा आवाज त्या ठिकाणी येतो. रविराज जोरदार ओरडत असतो प्रताप बाहेर आहे म्हणून. तसे सर्वजण बाहेर येतात आणि या प्रियाला तुम्ही अजून इथं का ठेवलं आहे, तिला बाहेर का काढून दिलं नाही असं तो विचारतो. त्यावेळेस अश्विन ती वेळ नक्कीच येईल असं बोलतो, पण आत्ता आम्ही सध्या स्टोअररूममध्ये तिला ठेवलं आहे असं बोलतो. त्यानंतर प्रतिमाला रविराज खूप बडबड करतो. सगळं तुझ्यामुळं होत आहे असं देखील बोलतो. त्यावेळेस वहिनीची काही चुकी नाही असं ही सुमन बोलते. प्रताप आणि अश्विन आणि घरातील सर्वजण तू लवकर तिला बाहेर काढण्याचा निर्णय घेणार आहे असं वचन तिला देतात. आता इकडे ती पाया पडते, अगदी नाक रगडते, तरीही तो खूप चिडलेला असतो. रवी त्याला झापून काढतो आणि मी तुझे वडील नाही असं तो बोलतो. तुम्ही असं करू नका. ती खूप विनवणी करत असते, पण तो ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो. शेवटी तो तिथून निघून जातो. त्याच्या पाठोपाठ सायली आणि अर्जुन निघून जातात. सायली सगळं घडलेला प्रसंग सांगते आणि प्रतिमा त्याला जाळापासून भीती आहे, तरीही जाळण्याचं तिने नाटक केलं तरी ती प्रिया वाचायला देखील आली नाही. फक्त नाटक करत होते, फायर ब्रिगेडला बोलवू, असं करू तसं करू. शेवटी तूच माझी मुलगी म्हणून रविराज आणि कल्पना तिला जवळ करतात. अर्जुनला खूप आनंद वाटतो, पण ते प्रियाला काय मुलगी मानायला तयार नसतात. डायनिंग टेबलवर सगळेजण जेवत असतात. त्याच वेळेस पाठीमागून सचिन येतो आणि सचिन नाश्ता करायला ऐका असं काय विचारल्यानंतर सायली द्यायला लागते. त्यावेळेस अस्मिता बोलते बाहेर तो नाश्ता करेल. तसं तो निघून जातो. चैतन्याने अस्मिताची चांगली समजूत काढलेली असते आणि तिला सत्याची जाणीव करून दिलेली असते. आता इकडे अचानकपणे संतोषच्या बायकोचा तपास करण्यासाठी सगळ्यांना जायचं असतं आणि ते सर्वांची रिक्वेस्ट करतात की जाऊ द्या म्हणून. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसणार आहे प्रिया घराचे डॉक्युमेंट चोरते आणि एका ठिकाणी पुरते. हे सर्व कृष्णा बघते आणि अर्जुन सायलीला फोन करून कळवते.